हा प्रकाश कसला? हे तेज कसलं? बानू माझी आराधना करते आहे. अजूनही तिला हे सिद्ध करायचे आहे की ती किती श्रेष्ठ आहे. म्हाळसा, बानू माझी आराधना करते, या तिने तिचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासारखं काय आहे? माझे अनेक भक्त माझी आराधना करतात आणि बानू देखील त्यापैकीच एक आहे. असो, तुम्हाला हे पटणारच नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आज न उद्या मिळतीलच. देवी, तुम्ही? तुला मला भेटायची इच्छा होती हे मला जाणवले आणि मी तुला भेटायला आले. जेव्हा जेव्हा मला तुम्हाला भेटावंसं वाटतं तेव्हा तेव्हा मला तुमचं दर्शन होतं. आख्यानात जे काही घडले त्याने मी अस्वस्थ झाले होते, पण महादेवांनी श्री खंडेरायांचा अवतार घेतल्यानंतर मी कुठे होते हाच प्रश्न तुझ्या मनात आला. हो, आणि ते स्वाभाविक आहे. तुम्ही कैलासात प्रतीक्षा करता आहात असे बंधूंनी सांगितले. जे सत्य आहे. म्हणजे माझी आणि तुमची तिथेही भेट होईलच. तुझी आणि माझी भेट तू मनात आणशील तेव्हा घडेलच. मला तुला केवळ इतकेच सांगायचे आहे म्हाळसा, की हे अवतार कार्य जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा तुला अनेक प्रश्नांची उकल होईल. हे सारे का घडले याचे उत्तर तुला मिळेल. यांनी मला हेच सांगितलं, पण हे सारं कधी घडेल याची मी प्रतीक्षा करते आहे. आणि तो क्षण लवकरच येईल म्हाळसा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, हे ध्यानी मानी सदा शिव खंडेराया. माते, गणेश, तू आता मातेची आठवण आली वाटतं. हो, आख्यान सुरू होते त्यामुळे तुझ्याशी बोलता आले नाही. गणेश, मला ठाऊक आहे की तू कोणी सामान्य बालक नाहीस, दिव्य बालक आहेस. पण त्याविषयी मी तुला कधी विचारलं नाही, आग्रही केला नाही की तू कोण आहेस हे मला सांग म्हणून. पण या चंपाषष्ठीच्या उत्सवात तू मला सांग की मला माझे मूळ स्वरूप हे लवकरात लवकर कळेल की त्याला विलंब होणार आहे. ते तुझ्या हातात आहे माते. त्यासाठी मी काय करू? श्री खंडेरायांनी ज्या तुला योग क्रिया शिकवल्या आहेत त्या आधारे तुझ्या दिव्य जगाशी संबंध आला आहे. तुला योग मार्गातूनच हे करणे आवश्यक आहे. खरं बोलतोयस तू, मला तुझं म्हणणं पटतं आहे. पण त्यासाठी तुला सर्व प्रकारच्या वादातून दूर राहायला हवं. कारण सत्य समजण्यासाठी तुझ्या आत असलेला क्रोध हा मुख्य अडथळा आहे. गणेश, आता पुढे काय होईल हे तू पाहत राहा. मला सत्य कळण्यासाठी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं हे एकमेव ध्येय आहे.
पण मला जर काही सहाय्य हवे असेल तर तू करशील ना? इच्छेत माते, कारण तू मूळ रूपात यावीस ही माझीही इच्छा आहे आणि ह्या पलीकडचे जगही अधिक सुंदर आहे. म्हाळसा, तुम्ही दोघे? आपण एकट्याच उभ्या दिसलात म्हणून आम्ही आलो. तशी मी एकटीच आहे बंधू. माझे दुःख कमी करण्यासाठी तुम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले आहेत, पण आता प्रयत्न करू नका. म्हाळसा, आम्ही तुम्हाला नेवासेला घ्यायला आलो हे तुम्हाला आवडलं नाही का? असं काही नाही देवी. तुम्ही काय प्रयत्न करता आहात ते मला दिसतायत. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करता आहात, पण यासाठी एक अंतिम उपाय नको का? आणि मी त्याचाच विचार करते आहे. देवी, एक विचारू? बंधू आहात, विचारा. रागावू नका. मी आजपर्यंत तुमच्यावर कधी रागवले आहे का? देवी, माझ्या ध्यानात येत नाहीये की आपल्याला स्वतःच्या मूळ रूपाबद्दल ठाऊक आहे की नाही. म्हणजे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळलं आहे की नाही? आपल्याला काय वाटतं? मला उत्तर ठाऊक नाही म्हणून तुम्हाला विचारलं. आजपर्यंत तुम्ही सगळे मला असं सांगत आलात की हे सांगता येणार नाही, ते सांगता येणार नाही. तसंच आता तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. मला हे पटलं आहे. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, शक्ती रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे कृपासागरा सर्व भूतांच्या ठाई, लोभ रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे भक्त रक्षका सर्व भूतांच्या ठाई, विद्या रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे विषकंठ भूषणा सर्व भूतांच्या ठाई, भक्ती रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. कारुण्यदायक तू होसी, सर्वांचे कल्याण करीसी, सर्वांच्या संसारात मदत होसी, दयानिधे स्वामिया. प्रपंचा व्यतिरिक्त होसी, अविद्या माया नाश तू करीसी, तुझी कृपा होय जयासी, तो जीवमुक्त होत असे. ऐसा तू आदिपुरुष निर्गुण, भक्तांसाठी झालासी सगुण, म्हणून चरणी लोटांगण, घालीत असे निज भाव. मुनिवर, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मी तुम्हाला काय वर देऊ? देवा, चंपा षष्ठीचा उत्सव आहे. आपली कृपा दृष्टी राहावी म्हणून सर्व भक्त आपापल्या परीने आपली आराधना करतायत. आपल्या साधनेचे गुप्त रहस्य मला त्यांना सांगता यावे आणि त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी व्हावी एवढीच इच्छा आहे. शुभम भवतु. नारायण नारायण. इथे उपस्थित असलेल्या सर्वांसमोर या चंपाषष्ठीच्या उत्सवाच्या निमित्ताने श्री खंडेरायांना प्रिय असलेल्या गोष्टींबद्दल बोलतो. ते सर्वांनी श्रवण करावे ही प्रार्थना. प्रत्येक आराध्याला प्रसन्न करण्याचे त्याचे काही मार्ग असतात, जे त्या साधकाकडून
किंवा आराध्याकडून त्याच्या भक्तांपर्यंत पोहोचतात. श्री खंडेरायांनी आपल्या भक्तांसाठी असाच एक प्रयोग केला आणि हा प्रयोग आहे यज्ञाचा. मुनिवर, अशा कोणत्याही यज्ञाबद्दल यांनी आधी मला कधी सांगितलं नाही. देवी, आपण याविषयी आधी ऐकलेले आहे आणि भक्तांनाही त्याचा परिचय झालेला आहे. मग विलंब न करता तुम्ही सांगा. श्री खंडेरायांचे भक्त हे सर्व स्तरातले आहेत. ऋषी मुनी तर आहेतच, ज्यांना तंत्र मंत्र यज्ञ यांची ओळख आहे. परंतु असेही काही भक्त आहेत ज्यांना हे काही ठाऊक नाही, परंतु देवांवर श्रद्धा मात्र आहे. कोणतीही आहुती न देता, कोणताही मंत्र न म्हणता हा यज्ञ करता येणे शक्य आहे. हातात एक दिवटी घेऊन ती प्रज्वलित करणे म्हणजे साक्षात हा यज्ञ प्रज्वलित करणे होय. ही दिवटी कोणत्याही आकाराची असू शकते. श्री खंडेरायांचे दर्शन घेता आले नाही किंवा त्यांनी जिथे जिथे पाऊल ठेवले आणि ती भूमी पवित्र झाली त्या ठिकाणी भक्तांना जाता आले नाही, तरी ही दिवटी हातात घेऊन सहकुटुंब सहपरिवार सदानंदाचा जयघोष करत श्री खंडेरायांच्या पवित्र स्थानाच्या दिशेने 5 पावलं चाललात तरीही तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचेल. देवा, आपण या यज्ञाबद्दल आणखी सांगावे ही विनंती आहे. ही ड्युटी काय आहे हे सांगायच्या ऐवजी ही ड्युटी काय आहे, हा यज्ञ काय आहे ह्याचे मी तुम्हाला दर्शन घडवतो. सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट 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 सदानंदाचा एकट एकट मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारी जगद्गुरुं मणिघ्नमालसाकान्तं वैदेहं कुलदैवतं आदिरुद्र महादेव मल्लारिं परमेश्वरं विश्वरूप विरूपाक्षं वन्देऽहं भक्तवत्सलम्. प्रियाणानंद गंगा महलसाभ्यां सहिताय श्रीमार्तंड भैरव रूपाय श्रीमल्लरये नमः श्रीमल्लरये नमः. स्कंदराधि समुद्रभूते श्रीमैराय प्रियकरी गौरी प्रिय ताडिद गौरी लक्ष्मी
महाराज म्या मोर येऊ काजी? काय झालं बानू? मला बी देवासनी काय बाई द्यायचं आहे जी. देवा, आपली अनुमती जर असेल तर. माझ्या भक्ताने जर माझ्यासाठी काही आणलं असेल तर त्याला कोण अडवणार? बानू, ये. गेल्या वेळेला महाराजांनी सांगितलं होतं का ह्या उत्सवामध्ये देवासनी रोडगा आणि वांग्याचं भरीत आवडतंय, म्हणून आज मी स्वतःच्या हातानं करून आणलं आहे जी. हा नैवेद्य आहे आणि तो मी स्वीकारणार नाही असे कसे होईल? बानू, परंतु उपवास सोडताना या उत्सवाच्या सांगतेला हे आणायचं. मुनिवर, तिने भोळ्या भक्तीने आणलं आहे तेव्हा त्याचा मी स्वीकार करणार नाही असे नाही होणार. मी त्याचा निश्चितच स्वीकार करेन. नारायण नारायण. हे काय करता आहात तुम्ही? म्हाळसा, तूही माझ्यासह चल. नाही, मी नाही येणार. बर, मी आलो. नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा देव गेले जेजुरा नारायण नारायण. बानू, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? नाही जी, अजून नाही. शुभम भवतु.